पॉइंटला जाऊया. ओके, क्वेश्चन मी ग्रुपवर पाठवतो. हातावर पाठवलेला डाऊट आहे ते सॉल्व करून पुढच्या पॉइंटला जाऊया. ग्रुपवर तुमच्या क्वेश्चन पाठवतो, तुम्ही बघू शकता. ओके, पाठवलंय बघा. समथिंग एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिले. ओके, क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये काय दिलंय तिथं गिवन आहे. इफ एफ ऑफ एक्स इज गिवन, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलंय, कॉस ऑफ लॉग एक्स. ओके, हे फंक्शन आहे. कॉस ऑफ लॉग एक्स म्हणजे कॉसचा अँगलच लॉग एक्स आहे. ओके, त्यांना कॉम्पोजिट फंक्शन्स म्हणतात. डिटेल मध्ये त्यांना पुढच्या लेक्चरला म्हणता येत नाही, पण नेक्स्ट वीक मध्ये होईल ते कॉम्पोजिट फंक्शन. पण हे एक फंक्शन आहे असं कन्सिडर करा. हे एकच एक्झाम्पल सोडवणार आहे त्यावेळेला. एफ ऑफ एक्स ची हे फंक्शन दिलंय. देन फाइंड करायला सांगितलंय एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ वाय मायनस हाफ इंटू in the bracket f of x divided by y plus f of x into y. ओके, ह्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं. करेक्ट आहे का बघा. ह्याच व्हॅल्यू फाइंड करायचं का बघू शकताय तुम्ही. ओके, मग त्याला काय करूया आपण, ज्या ज्या ठिकाणी एफ ऑफ एक्स दिसतंय त्या ठिकाणी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाकूया. एफ ऑफ वाय ज्या ठिकाणी दिसतंय तिथे एफ ऑफ वाय ची व्हॅल्यू टाकूया. ओके, याला सिम्प्लिफाय करतो, डायरेक्टली सॉल्व्ह करूया. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय दिलंय बघा, कॉस ऑफ लॉग एक्स. कॉस ऑफ लॉग एक्स लिहिलं. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू इंटू एफ ऑफ वाय आहे. एफ ऑफ वाय म्हणजे एक्सच्या ठिकाणी वाय लिहायचं, म्हणजे कॉस ऑफ लॉग वाय. समजतंय का बघा. मायनस हाफ इन दी ब्रॅकेट एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय वाय, म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स एक्सच्या ठिकाणी एक्स डिवायडेड बाय वाय दिलंय तर ते टाकूया. म्हणजेच काय होत आहे, कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय वाय. ओके, हे समजतंय ना मित्रांनो मी काय करायला लागलोय. एक्सच्या ठिकाणी एक्स बाय वाय टाकलोय प्लस एफ ऑफ एक्स इंटू वाय दिलाय, म्हणजेच आपण काय लिहिणार, कॉस ऑफ लॉग एक्स इंटू वाय. समजतंय का. ओके ओके, आता इझिली सिम्प्लिफाय करायचं आपण. याला इझिली कसं सिम्प्लिफाय करता येतं बघूया. ओके, काय काय करू शकतो आपण. आपल्याकडं खरं तर काही लॉज तुम्ही आधी शिकायला पाहिजे. ठीक आहे, बघूया. जे तुम्ही शिकलं नाही ते लिहून देतो. फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवूया. कॉस ऑफ लॉग एक्स इंटू कॉस ऑफ लॉग वाय मायनस हाफ इंटू इन दी ब्रॅकेट. इथं लॉग एक्स बाय वाय आहे, त्यासाठी आपण प्रॉपर्टी शिकलोय. काय लिहिता येते त्याला, लॉग एक्स मायनस लॉग वाय. ओके, लॉग एक्स डिवाइड बाय वाय असेल तर लॉग एक्स मायनस लॉग वाय लिहिता येते. प्लस हे टर्म खाली लिहूया वाटल्यास. ते काय बघा, कॉस ऑफ लॉग एक्स इंटू वाय आहे. इंटू एक्स इंटू वाय असेल तर त्याला लिहिता येते आपल्याला लॉग एक्स प्लस लॉग वाय. समजतंय. हॅलो. ओके, आता आपणाला इथं काय करायचं बघा. ओके, इथं प्रॉपर्टी नुसार सोडवता येते आपल्याला, सोडवता आलं पाहिजे. काय प्रॉपर्टी किंवा एक फॉर्म्युला मी इथं लिहितो. इथं कुठला फॉर्म्युला वापरायचा ते, हे जे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिसतंय ते असं दिसतंय का बघा, कॉस सी किंवा कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी, असं आहे का दिसायला. ओके, असं असेल तर ह्याचं व्हॅल्यू काय येत आहे ते तुम्हाला सांगतो. कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी हे ट्रिग्नोमेट्री मध्ये पुढे जाऊन शिकणार आहे. अजून आपलं ट्रिग्नोमेट्रिक टॉपिक झालं नाही, तुम्हाला माहित आहे. अलाइड अँगल्स मध्ये फॉर्म्युला आहे. कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी असेल तर 2 इंटू कॉस ए कॉस बी, 2 इंटू कॉस ए कॉस बी, हे एक फॉर्म्युला आहे. ओके, लक्षात येत आहे. हे फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचं आहे. ते फॉर्म्युला वापरूया. देअरफॉर इज इक्वल टू, नेक्स्ट स्टेप लिहितो आता. हा फर्स्ट टर्म जे आहे कॉस ऑफ लॉग एक्स आहे तसं लिहितो, इंटू कॉस ऑफ लॉग वाय, ते पण आहे तसं लिहूया.
ओके, मायनस हाफ इंटू इन दी ब्रॅकेट. आता हे बघा कॉस लॉग एक्स मायनस लॉग वाय. लॉग एक्स म्हणजेच ए आहे, लॉग वाय म्हणजे बी आहे, आणि हेच फॉर्म्युला लेफ्ट हँड साइडला जसं दिसतंय तसं ते स्क्वेअर ब्रॅकेट आहे. त्याचं व्हॅल्यू 2 कॉस ए कॉस बी लिहूया आपण. 2 इंटू कॉस ए म्हणजेच कॉस ऑफ लॉग एक्स येणार, ए म्हणजे लॉग एक्स आहे, मायनस कॉस ऑफ लॉग वाय. हे 2 जे आहे दोघांना पण मल्टिप्लाय, त्यामुळे ब्रॅकेट घालतो. 2 इंटू कॉस ऑफ लॉग एक्स मायनस कॉस ऑफ लॉग वाय. सॉरी, इंटू लिहायचंय ना आपल्याला, मग ब्रॅकेट घालायची पण गरज नव्हती, सॉरी. ओके, ते ब्रॅकेट पण घालायची गरज नाही, लिहिलं तरी काय फरक पडत नाही. इंटू लिहायचं आपल्याला, सॉरी. कॉस ऑफ लॉग एक्स इंटू कॉस ऑफ लॉग वाय. ओके, आता सिम्प्लिफाय करता येते आपल्याला. ओके, काय करता येते, इथला 2 आणि 2 कॅन्सल होतात. नेक्स्ट स्टेप मध्ये दोन्हीकडे बघा, आता दोन्ही टर्म्स सेमच आलेत, कळते का? कॉस ऑफ लॉग एक्स इंटू कॉस ऑफ लॉग वाय, इथं पण मायनस कॉस ऑफ लॉग एक्स इंटू कॉस ऑफ लॉग वाय आलाय, म्हणजे सेम टर्म्सचं सबट्रॅक्शन झालं तर आन्सर काय येणार आहे, 0 येते. समजते का बघा? ओके, मी म्हटलं होतं काहीतरी नवीन लागलं तर तुम्हाला लिहून देतो. हे फॉर्म्युला बघा, जे शिकलं नाही तुम्ही, ठीक आहे. हे कळालं तर ठीक, नाही कळालं तर सोडून द्या. ओके, असं काही कळालंच पाहिजे असं काही नाही, कारण आपण अजून यातले काही कन्सेप्ट शिकलो नाही, त्यामुळं आपण ट्रिग्नोमेट्री टॉपिक शिकणार आहे. हे असे क्वेश्चन मिक्स्ड क्वेश्चन आहे. ओके, एक मिनिट ना, पुढे जाऊया आपण. आपल्या पॉइंटला जाऊया, चालेल? नवीन जे काल बोललो होतो आपण तसं डाउट्स घ्यायचे होते आपल्याला. ओके, डाउट्स घेऊया आपण. ओके, सोपे सोपे एक्झाम्पल्स घेऊया, चला. फर्स्ट वन, सो इझी एक्झाम्पल. क्वेश्चन लिहितो. ओके, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. लेट किंवा शो दॅट म्हणून घेतो. शो दॅट. सर, तुमचा आवाज खूप अडखळत येतोय आणि हो सर. वेट अ मिनिट. प्लीज 1 मिनिट वेट करा. तोपर्यंत क्वेश्चन तर लिहूया. 1 मिनिट. शो दॅट द फंक्शन आवाज येतो का? आता चेक करा. हॅलो. हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्वेश्चन लिहित होतो मी, आय थिंक. शो दॅट दी फंक्शन, एका फंक्शन शो दॅट दी फंक्शन. फंक्शन काय दिले बघा, एफ फ्रॉम एन टू एन. एन म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स. एक फंक्शन दिलंय आपल्याला, एन फ्रॉम फंक्शन एफ फ्रॉम एन टू एन, म्हणजे डोमेन पण इथं एन दिलंय, को डोमेन सुद्धा एन दिलंय. गिवन बाय okay, given by f of x is equal to 3x is okay 1 1 but not
want to but not on to. हे असं दाखवायचं आपल्याला फंक्शनला. हे जे फंक्शन दिलंय f of x 3x दिलंय आणि ते कुठं डिफाईन आहे, फ्रॉम सेट ऑफ नॅचरल नंबर्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स असं डिफाईन्ड आहे. तुम्हाला आता हे दाखवायचं आहे हे फंक्शन जे आहे हे फंक्शन काय येतंय, 1 1 येतंय पण ऑन टू येत नाही, म्हणजेच इन टू येतंय असं दाखवायचं आपल्याला. मग काय करू शकतो, बरं वेगवेगळ्या भरपूर वेज आहेत आपले, पण सोपं वे आपण शिकत जाऊया. सोल्युशन किंवा प्रूफ म्हणूया आपण, तो शो दॅट आहे त्यामुळे प्रूफ. मी काय समजवतो बघा. काय करायचं, दोन मेंबर्स घ्यायचा फंक्शनच्या डोमेन मध्ये आणि त्यांच्यावर f अप्लाय करून ते इक्वल दाखवलं तरी चालतंय. ओके, किंवा मी सांगितलंय बघा दोन पद्धतीनं, x1 इज इक्वल टू x2 घ्या, त्याच्यावरून काय दाखवू शकतो, f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ x2 दाखवू शकतो. हे एक वे आहे. किंवा f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ x2 घ्या आणि x1 इज इक्वल टू x2 रिव्हर्स दाखवा. दोन्हीपैकी कुठलं पण एक दाखवलं तर ते फंक्शन काय होतंय, ऑन वन होतंय. लक्षात येत आहे, कुठलं पण एक घेऊया. मग आपण कुठलं यूज करूया बघा, सोपं जे पडतंय ते करूया. ओके, हे इरेज करतो, हे माहित आहे आपण काल डेफिनेशन मध्ये लिहिलंय. ओके, now let x1 x2 belongs to set of natural numbers be such that मी काय घेतो बघा, f of x1 is equal to f of x2 घेतो. ओके, f of x1 is equal to f of x2. आता मला दाखवलं पाहिजे की x1 is equal to x2 येत आहे. मग f of x1 ची व्हॅल्यू काय, ते f of x वरनं लिहिता येते. f of x काय दिलंय बघा, 3x दिलंय. ओके, म्हणजे f of x1 ची व्हॅल्यू काय येणार, 3x1 इज इक्वल टू f of x2 ची काय व्हॅल्यू येणार आहे, 3x2 येणार आहे. बोथ साइडचे 3 कॅन्सल होतात, कळते ना, दोन्ही 3 3 कॅन्सल झाल्यावर x1 इज इक्वल टू x2 येते. काय येणार आहे आन्सर, x1 इज इक्वल टू x2 येते. म्हणजेच आपण प्रूव्ह केलो. काय प्रूव्ह करायचं होतं, f of x1 इज इक्वल टू f of x2 घेतलंय तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं x1 इज इक्वल टू x2. मग आपलं x1 इज इक्वल टू x2 आलाय, म्हणजेच गिवन फंक्शन काय म्हणू शकतो आपण, देन फंक्शन f of x किंवा f द फंक्शन f इज 1 1. 1 1 लाच तुम्ही दुसरा शब्द काय वापरू शकताय, इंजेक्टिव्ह. 1 1 ब्रॅकेट मध्ये त्यालाच काय म्हणू शकतो आपण, इंजेक्टिव्ह. ओके, 1 1 च तर काम संपलं. आता हे ऑन टू नाही हे दाखवायचं आपल्याला. ओके, ऑन टू नाही दाखवायचं. त्याला दाखवायला 2-3 पद्धती आहेत. तुम्हाला मी ते पिक्टोरियल हे दाखवतो वाटल्यास, किंवा कॉमन सेन्स आहे. इथं बघा, एक्सप्लेन करतो मी. फंक्शन फ्रॉम n टू n आहे. ओके, n टू n. मग आपणाला फंक्शन दिलंय f of x इज इक्वल टू 3x दिलंय. ओके, म्हणजे डोमेन मधलं कुठलेही x घेतला तर इकडं n मध्ये 3x भेटते, बरोबर आहे का. समजा मी को डोमेन मधलं एलिमेंटला काय घेतलो, 1 घेतलो. को डोमेन मध्ये एलिमेंट काय घ्यायला लागलोय, 1. तर त्याचं प्री इमेज भेटते का, त्याच्यासाठी प्री इमेज भेटेल का, किंवा तुम्हाला नाही समजण्यास नाही मिळणार. का भेटणार नाही, बघा वेगवेगळ्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. समजा मी इकडं नॅचरल नंबर मध्ये 1 येत आहे, 1 च प्री इमेज काय पाहिजे आपल्याला. ओके, कशा पद्धतीचं दिसायला पाहिजे ते बघा. ओके, समजा इथं 1 असेल तर त्याचं इथं एलिमेंट काय येणार आहे, 3 इंटू 1 म्हणजे 3 होणार. इथं 2 घेतलो, ओके, तर 2 च इथं 3 इंटू 2 काय होणार, 6 होणार. मग असे बरेच एलिमेंट्स आहेत. 1 साठी इथं प्री इमेज भेटत नाहीये. का भेटत नाही, तर त्याला असं लिहू शकतो मी, f of x इज इक्वल टू 3x आहे ना, त्याला लेट y इज इक्वल टू 3x घेऊ शकतो आपण, आणि x साठी लिहायचं x इज इक्वल टू y अपॉन 3 येते. ओके, मग बघा y च्या ठिकाणी तुम्ही कुठलं पण नॅचरल नंबर टाकल्यावर x नॅचरल येते का, तर शक्यच नाहीये. ओके, y ची व्हॅल्यू 1 टाकलो तर x ची व्हॅल्यू 1 अपॉन 3 येते. मग ते पॉसिबलच नाहीये. लक्षात येत आहे. किंवा त्याला शब्दात कसं लिहायचं, हे 2 पद्धतीने एक्सप्लेन केलंय, पण शब्दात कसं लिहायचं बघा. ऍज when you taken 1 belongs to n and there does not exist लिहायचं आहे. there is does not exist असं लिहिलं तरी चालतंय, शब्दात लिहिलं तरी चालतंय. there is does not exist any x belongs to n, okay, such that f of x is equal to 1.
असं कोणतंही एक्स तुम्हाला डोमेन मध्ये भेटत नाही. एफ ऑफ एक्स घेतल्यावर आन्सर 1 येईल असं कुठलंही भेटत नाही. लक्षात येत आहे? त्यामुळं सो एफ इज नॉट ऑन टू. नॉट ऑन टू म्हणजेच काय? त्यालाच दुसऱ्या भाषेत काय म्हणता येते? एफ इज इन टू. करेक्ट आहे का? ओके ना, समजतंय का? बघा ह्याच्या खाली आपण हेन्स प्रूव्ड म्हणून लिहिलं तर झालं काम. HP लिहितो मी शॉर्ट मध्ये. HP म्हणजे हेन्स प्रूव्ड किंवा प्रूफ इज कम्प्लिटेड. ओके, समजलं काय? एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल समजणं. हो सर. माझा अनुभव सांगतो तुम्हाला साध्या भाषेत. मला जेव्हा शिकवलं गेलं होतं का नाही, मला 1-1 फार इझी, सोपलं समजलं होतं, सगळं समजलं होतं. ऑन टू लवकर समजलं नव्हतं, मला समजायला वेळ लागला होता. ऑन टू फंक्शन लक्षात येत आहे? काही फंक्शनचं ऑन टू दाखवताना मला डाऊट्स यायचे. माझं प्रामाणिक मत सांगायचं म्हणजे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही पण ऑन टू समजले का नाही बघावं. जर समजत नसेल तर विचारावं मला, हे माझी अपेक्षा आहे. समजतंय? हो सर. ओके, नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. ओके, ते पण सिंपल क्वेश्चनच आहे. ओके, शो दॅट म्हणण्यापेक्षा चेक वेदर म्हणू का? चेक वेदर म्हणूया. चेक वेदर function, check whether a function f from z to z, check whether the function f from z to z is defined by f of x is equal to x cube. ओके, हे चेक आहे बरं का. ओके, चेकचं स्पेलिंग चुकले. एक मिनिट. ओके, ठीक आहे, करेक्ट आहे ना. इज डिफाइंड बाय f of x is equal to x cube. ओके, काय सांगितलंय बघा, हे फंक्शन f फ्रॉम z टू z दिलंय. z म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स आहेत, ते डिफाइंड असं होतंय. इज 1-1 किंवा असं लिहू शकतो, इज बायजेक्टिव्ह ऑर नॉट. इज बायजेक्टिव्ह ऑर नॉट. ओके, बायजेक्टिव्ह म्हणजे काय? सर्जेक्टिव्ह देखील आहे आणि इंजेक्टिव्ह देखील आहे. इंजेक्टिव्ह पण पाहिजे, सर्जेक्टिव्ह पण पाहिजे, म्हणजेच 1-1 पण पाहिजे, ऑन टू पण पाहिजे. हे फंक्शन ऑन-1 ऑन-2 दोन्ही आहे का नाही चेक करायला सांगितलंय आपल्याला. ओके, तुम्ही तुमच्या लॉजिकने चेक करा. 2 मिनिट वेळ देतो आणि मला सांगा, नंतर आपण करूया वाटल्यास. सर, हा, हे इंजेक्टिव्ह आहे पण सर्जेक्टिव्ह नाही ना? असं येतंय हो सर. का? असं येतंय सर्जेक्टिव्ह का नाही ते? कारण की प्रत्येकाचा क्यूब हा म्हणजे जे इंटिजर्स मध्ये प्रत्येक जण क्यूब नसतो ना, त्यामुळे. व्हेरी गुड. ओके, म्हणजेच त्याचा अर्थ असा की प्रत्येक नंबरचं क्यूब रूट भेटणार नाही. साध्या भाषेत प्रत्येक इंटिजरचा क्यूब रूट काढता येत नाही असं म्हणायचं त्यांना, बरोबर आहे ना? क्यूब रूट घेतलेलं परत इंटिजर यायला पाहिजे. म्हणजेच परफेक्ट क्यूब रूट येत नाही असं म्हणायचं. म्हणजे हे सोपं आहे, माहिती आहे आपल्याला, फक्त याला लिहायचं कसं हे प्रश्न आहे. ओके, लिहू शकताय का बघा. हे फर्स्ट 1-1 लिहायचं सोपं आहे, आता तुम्हाला कळालंय. प्रूफ किंवा सोल्युशन म्हणा. ओके, लेट 2 पॉइंट्स घ्यायचे, x1 x2 बिलॉंग्स टू z such that f of x1 is equal to f of x2 घ्यायचं आणि याला सिम्प्लिफाय करायचं. f of x1 is equal to f of x2 म्हणजेच x1 चा क्यूब इज इक्वल टू x2 चा क्यूब. या दोघांचं क्यूब रूट घेतलं तर काय येतंय? x1 इज इक्वल टू x2 येतंय. समजतंय ना? कारण पॉझिटिव्हचं क्यूब रूट पॉझिटिव्ह येतंय, निगेटिव्हचं क्यूब रूट निगेटिव्ह येतंय. ओके, त्यामुळं हे विषय तर संपलाय. इथं ह्याला तुम्ही काय म्हणू शकताय? 1-1 म्हणू शकताय. देअरफॉर फंक्शन f इज 1-1. आता ऑन टू चा विषय. ऑन टू साठी तुम्ही लिहू शकताय, काय लिहू शकताय
किंवा ह्याला 1.11 ला एक नंबर म्हणूया केस 2. आता ऑन टू चेक करूया. लेट एखादा नंबर घ्यायचा, जसं 1 घेतलं होतं मी तिकडं, सपोज इथं काय 2 घेतो. 2 बिलॉंग्स टू Z. एक नंबर घेतलो Z मध्ये, देन देअर डज नॉट एक्झिस्ट एक असं नंबर भेटत नाही x बिलॉंग्स टू Z मध्ये की त्याचं ते काय असणार आहे, क्यूब असणार आहे. किंवा सच दॅट असं लिहू शकतो का बा, सांगा मला. x क्यूब इज इक्वल टू 2. असं कुठलं x भेटते का तुम्हाला ज्याचं क्यूब केल्यावर 2 भेटेल? नाही सर मिळत. ओके, हा, तो x सुद्धा इंटिजर पाहिजे. असं कोणता इंटिजर आहे का त्याचं क्यूब केल्यावर 2 येत आहे? तर नाही भेटत. त्यामुळेच देअर डज नॉट एक्झिस्ट लिहिलंय मी. दस आन्सर काय लिहिता येतं बघा, 2 बिलॉंग्स टू Z डज नॉट हॅव अ प्री इमेज. ओके, किंवा हॅज नो प्री इमेज, नो प्री इमेज in a Z. Therefore, function f is into म्हणजे not on to. ओके, not on to म्हणजेच त्याला काय लिहिता येते आपल्याला? Therefore इथं काय आला, given function f is f 10 म्हणून किंवा hence म्हणून लिहू शकताय, f is not bijective. करेक्ट आहे ना मित्रांनो? समजते? हो सर. ओके, व्हेरी गुड. नाव पुढे जाऊया. आता एक तुमच्यासाठी देतो, तुम्ही करा असं माझं मत आहे. करू शकाल ना? इझी देतो, इझी, एकदम इझी. लिहायचं आहे, नुसतं सांगायचं पण नाही, लिहायला शिका ते. ओके, कॉमन सेन्स आहे, लिहिताना बरंच काय सुचते आपल्याला. क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 असं आहे, चेक दी सर्जेक्टिव्हिटी किंवा 1-1 म्हणतो, 1-1 and onto of the following function, ओके. फर्स्ट फंक्शन तुम्हाला देतो f of x, किंवा वेगळ्या पद्धतीने डिफाइंड लिहूया, f from r to r डिफाइंड बाय किंवा गिवन बाय लिहायचा, गिवन बाय f of x is equal to x स्क्वेअर. ट्राय करा बघू. सर हम्म, ते 1-1 होऊ शकतंय, खरं ऑन टू होऊ शकत नाही. 1-1 होऊ शकते पण ऑन टू होऊ शकत नाही. का ऑन टू होऊ शकत नाही? कारण जर आपण रॅशनल नंबर मध्ये, रिअल नंबर मध्ये जर -1 घेतलं एक्स ऑफ एक्सच्या जागी, तर ते एक्स स्क्वेअर कधी -1 असू शकत नाही. ओके, गुड. लिहिताय, थोडा 2 मिनिट वेळ घेऊन लिहा त्याला. करेक्ट आहे, 1-1 येते पण ऑन टू येत नाही, पण लिहा त्याला थोडस. सर हम्म, थोडे वरील प्रूफ दाखवता का, म्हणजे थोडक्यासारखं हा जरा हा होते. हा, दाखवतोय की. आणि रेफरन्सला मदत होईल. बस ना? हो सर. ओके,
ऑन टू लिहिताना विचार करून लिहा हा. ओके, ऑन टू लिहिताना थोडस विचार करून लिहा. कोणाचं ऐकून, माझं ऐकून, काय ऐकून लिहू नका. तुमचं तुमच्या मनानं व्यवस्थित लिहा. आलं का? लिहिलं का सगळ्यांनी? हॅलो सर, बोला की बोला. माझं आता प्रूव्ह करताना आलं की ते इंजेक्टिव्ह पण नाही आणि सर्जेक्टिव्ह पण नाही. ओके, बघूया, आपण करूया. नाव मी जे करतो आता याच्याकडे लक्ष द्या. ओके, मी इथं एक्सप्लेन करणार होतो पण ठीक आहे, आता लिहूया वाटल्यास. इथं बघा, सोल्युशन मध्ये आपण काय घेतलं, जरी x1 इज इक्वल टू x2 घेतलं तरी चालतंय. लेट फर्स्ट केस साठी x1 अँड x2 बिलॉंग्स टू R घ्यायला पाहिजे. ओके, सच दॅट कसं घेऊया, तर हे दोघांना इक्वल देऊया. x1 इज इक्वल टू x2 घेऊया आणि याच्यावरनं प्रूव्ह करूया. आपण काय प्रूव्ह करूया, f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ x2 असं जर दाखवलं तर फंक्शन 1 1 होत आहे, तुम्हाला माहित आहे. ओके, ते ट्राय करतो मी. मग त्यासाठी काय करतो, दोन्ही साईडला x1 इज इक्वल टू x2 जे घेतलंय आपण बोथ साईडला स्क्वेअर करूया. x1 चा स्क्वेअर इज इक्वल टू x2 चा स्क्वेअर. x1 चा स्क्वेअर म्हणजेच काय लिहिता येत आहे, f ऑफ x1 आणि x2 चा स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येत आहे, f ऑफ x2. समजते का आता? हॅलो, हो सर. ओके, एक झालं. दुसरी हो, गोष्ट, व्हेरी गुड. दुसरी गोष्ट आता ऑन टू. ओके, ऑन टू साठी काय करूया आपण, नाव काय करू शकतो आपण विचार करूया आधी. ऑन टू साठी असं कोण मेंबर आहे का त्याचा स्क्वेअर रूट रिअल नंबर येणार नाही, तर आहे. लेट ॲज -1 बिलॉंग्स टू R घेतलो. लक्षात येत आहे, -1 बिलॉंग्स टू R. ओके, देन there does not exist okay, there does not exist x belongs to R such that सर हा सर पण हा वरील केस मध्ये जर आपण 1 आणि -1 घेतलं तर त्याचं 1 हे एकच वाय मिळतंय ना, त्यामुळे मग नेहमी 1 होते ना वरचं. एक मिनिट सांगतो, एक मिनिट. f of x is equal to x belongs to R such that f of x is equal to -1. ओके, विचार करूया त्यांनी जे सांगायला लागले. ओके, f of x is equal to x square घेतलाय, x1 x2 belongs to R such that असं घेतलंय. ओके, 1 1 होतंय का नाही हे विचार करायचं आपल्याला इथं. ओके, त्यांनी काय सांगायला लागले ते विचार करा, ग्राफिकली काढा. इथं 2 पॉइंट्स घेतलो, -1 आणि 1 यांचं स्क्वेअर केलं तर एकच भेटतंय. ओके, व्हेरी गुड. मेनी 1 होते. ओके, करेक्ट आहे. हे जरी ट्रू ठरलं तरी सुद्धा काय होतंय, मेनी 1. मग याला काय लिहायला पाहिजे आपल्याला, ह्याला ओके लिहायला पाहिजे ना आपल्याला. एक मिनिट, तर इज नॉट इक्वल टू लिहायला येईल का? काय म्हटलं, म्हणजे x1 इज नॉट इक्वल टू हा x2 तेच and f तेच of लिहिणार. x इज नॉट इक्वल टू this. यस, त्या पद्धतीने लिहिणार.
नॉट इक्वल टू घेऊन लिहायला पाहिजे. कसं लिहायचं बघा आता. दोन अनइक्वल पॉइंट्स मिळालेत 1 आणि -1 समजा. ओके, तर त्या दोघांचं तुम्ही स्क्वेअर केला वर तुम्हाला काय भेटायला लागले, एकच व्हॅल्यू भेटायला लागले. लक्षात येत आहे ना. किंवा त्याला आपण असं लिहू शकतो, एक मिनिट. x1 and x2 are different values. Okay, and या दोघांच्यावर फंक्शन अप्लाय केलो तर ऑब्विसली x1 चा स्क्वेअर आणि x2 चा स्क्वेअर वेगळा यायला पाहिजे होता, पण इक्वल यायला लागले. एक मिनिट. डिफरंट व्हॅल्यू साठी डिफरंट हे भेटायला पाहिजे होतं, पण सेम भेटते. ओके, ह्याच्यानं पण लिहायला नको आपण. ह्याच्यानं सुद्धा आपण डायरेक्ट पॉइंट्स घेऊन लिहूया. सॉरी, वन वन साठी असं लिहू शकतो डायरेक्ट आपण. पिक्टोरियल ग्राफ असू दे. हेअर हे लिहू शकतो का बघा. -1 and 1 बिलॉंग्स टू R. R म्हणजे डोमेन घेतलंय असं लिहितो वाटल्यास. ओके, देन स्क्वेअर ऑफ -1 काय येते, -1 चा स्क्वेअर 1 येत आहे, अँड 1 चा स्क्वेअर सुद्धा 1 येत आहे. therefore this function f is mean1. ओके, आणि हे तर ऑन टू तर येणारच आहे, ऑब्विसली येणार आहे. ऑन टू काय येणार आहे, -1 चा स्क्वेअर रूट. लक्षात येते का बघा. हा, हे डोमेन आणि कोडोमेन घेतलो तर दोन्ही R आहेत. ओके, लक्षात येत आहे. इथं -1 आहे रिअल नंबर्स मध्ये, मग त्याचा स्क्वेअर रूट घेतल्यावर इथं असायला पाहिजे. -1 चा स्क्वेअर रूट घेतल्यावर रूट -1 ह्याच्यात नसतंय, इमॅजिनरी बनते. म्हणजेच काय, कुठल्या पण निगेटिव्ह नंबरचं प्री इमेज भेटत नाही. ओके, x² फंक्शन असल्यामुळं कुठल्याही फंक्शनचं काय भेटत नाही आपल्याला, निगेटिव्ह नंबर साठी प्री इमेज भेटत नाही. ओके, मग हे लिहिलंय 10 f is into. कळते का, ऑन टू येत नाही. समजते का बघा. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. हा, एक सेकंड एक्झाम्पल तुमच्यासाठीच देतोय, सांगा फास्ट मध्ये. f ऑफ डिफाइंड फ्रॉम R to R. ओके, गिवन बाय ओके, गिवन बाय काय लिहायचंय मला आता, f ऑफ x इज इक्वल टू x³. ह्याचं सांगा. हे 1 1 ऑन टू चेक करा याचं. सर 1 1 होते पण इंटू होते. ऑन टू होत नाही का ऑन टू होत नाही. कारण की प्रत्येक रिअल नंबरचा क्यूब रूट हा रिअल नंबर नसतो. का नसतंय, असतंय की, का नसतंय. कुठला पण रिअल नंबर सांग.